आज सकाळी नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आणि त्या बातमीमुळे संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली। कॅप्टन अशोक कुमार खरात नावाच्या एका ज्योतिष व्यक्तीला पोलिसांनी अटक केली। एका 35 वर्षीय महिलेच्या शोषणाखाली या कॅप्टन अशोक कुमार खरात नावाच्या व्यक्तीला सरकारपाडा पोलिसांनी अटक केलेली आहे। हा कॅप्टन आहे आणि राजकीय व्यक्तींना ज्योतिषी सल्ले देत असलेला हा कॅप्टन खरात हा लिंगपिसाट असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे। एका महिलेनं तक्रार दिली आहे खरी, मात्र पोलिसांना दिलेल्या पेनड्राईव्हमध्ये जवळजवळ 35हून अधिक व्हिडिओज या पेनड्राईव्हमध्ये आहेत आणि या व्यक्तीच्या संबंधित आहेत असं सुद्धा सांगितलं जात आहे। या सगळ्या गोष्टी अत्यंत धक्कादायक आहेत, संतापजनक आहेत। कॅप्टन अशोक कुमार खरात हे एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित आहेत, रुपाली चाकणकर यांच्याशी संबंधित आहेत आणि तमाम राजकीय व्यक्तींना, राज्यातल्याच नाही तर केंद्रातल्या राजकीय व्यक्तींना हे कॅप्टन अशोक कुमार खरात राजकीय सल्ले देत आहेत असं सुद्धा सांगितलं जात आहे। एकीकडं राजकीय सल्ले द्यायचे, दुसरीकडं मात्र महिलांचं, मुलींचं शोषण करायचं, हा सगळा गोरखधंदा कॅप्टन खरात याचा चालू आहे का असाही सवाल उपस्थित केला जातो आहे। या महिलेनं फार मोठी ताकद दाखवली आहे, धाडस केलेलं आहे। कॅप्टन अशोक कुमार खरात याच्या विरोधामध्ये तक्रार देण्यासाठी फार मोठं धाडस या ठिकाणी दाखवलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅप्टन अशोक कुमार खरात याचं आणि रुपाली चाकणकर यांचे चांगले संबंध आहेत असं सुद्धा सांगितलं जात आहे। रुपाली चाकणकर आणि कॅप्टन अशोक कुमार खरात, एकनाथ शिंदे आणि केंद्रातील काही नेते या अशोक कुमार खरात नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे। कॅप्टन अशोक कुमार खरात याची शिवनिका संस्थान मिरगाव, मुक्काम पोस्ट निमगाव, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक इथं त्याची ही जी संस्था आहे, या संस्थेवर रुपाली चाकणकर पदाधिकारी असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे आणि फार मोठी धक्कादायक गोष्ट आहे। रुपाली चाकणकर आणि कॅप्टन खरात यांचे फार जुने संबंध आहेत असं सुद्धा सांगितलं जात आहे। या व्यक्तीनं अनेक महिला मुलींचं शोषण केलं असल्यासुद्धा सांगितलं जात आहे। पोलिसांनी अटक केलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये हा नेमका काय प्रकार आहे, कुणाकुणाला कशा प्रकारचे सल्ले दिलेले आहेत, कुठल्या व्यक्तींना सल्ले दिलेले आहेत। मागच्या काळामध्ये एकनाथ शिंदे अचानक याच ज्योतिषाच्या भेटीला आलेले होते। मागच्या 2023 साली एकनाथ शिंदे या ज्योतिषाच्या भेटीला अचानक आलेले होते, 2 कॅबिनेट मंत्री, आणि त्यांनी येऊन, एकनाथ शिंदेंनी येऊन या संस्थेला भेट दिली होती। तिथं दुग्ध अभिषेकसुद्धा घातलेला होता असं सुद्धा सांगितलं जात आहे। पक्षफुटीनंतर काही सल्ले या ॲस्ट्रॉलॉजिस्टनं दिलेले होते, म्हणजेच कॅप्टन खरातनं एकनाथ शिंदेला दिले होते असं सुद्धा सांगितलं जात आहे। कॅप्टन खरातला आता एका महिलेच्या शोषणाखाली अटक करण्यात आलेली आहे। नुसती अटक नाही तर त्याच्याकडून जवळजवळ म्हणजे पोलिसांनी दिलेल्या 35 व्हिडिओमध्ये याचा नेमका काय संबंध आहे, कॅप्टन खरात, एकनाथ शिंदे, इतर कुठले नेते आहेत किंवा मग रुपाली चाकणकर यांचा कसा नेमका संबंध येतो हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून कळेलच। मात्र कॅप्टन खरात हा अशा प्रकारचे ज्योतिषी सल्ले देऊन राजकीय व्यक्तींना नेमकं काय साध्य करून देत होता, काय पुरवत होता, हे येणाऱ्या काळामध्ये मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत।